गुड मॉर्निंग. तर मी सोनाली. तर आता सकाळचे आहे ना 5:30 वाजलेले आहेत आणि जेव्हा सकाळी किचनमध्ये येतो ना असं फ्रेश किचन दिसलं ना साफसुथरं अगदी इतकं मन प्रसन्न होतं ना, खरंच खूप भारी वाटतं. त्यामुळे थोडंसं लेट झालं ना तर रात्रीचं किचन साफ करून झोपायचं, कारण जेणेकरून आहे ना सकाळी आपण जेव्हा किचनमध्ये येतो तेव्हा एकदम फ्रेश वाटतं, काम करायला एकदम मूड येतो. तर आज आहे जेव्हा वेदांचा रिझल्ट आहे आणि आम्हाला त्याच्यावर स्कूलला, त्यामुळे थोडंसं लेट जायचं होतं म्हणून मी काम सगळी पटापट आवरली. सगळं आवरल्यानंतर आम्ही निघालो होतो स्कूलला. तर आता स्कूलला जायचं कारण म्हणजे टायमिंग दिलं होतं 8 ते 10 टायमिंग होता, पण आम्ही घरातूनच 8 वाजता निघालो होतो, कारण थोडंसं लेट गेलं तरी चालत होतं. तर इथे बघा दोघांचं चाललं होतं, आवरावरी करायचं चाललं होतं. गुड मॉर्निंग फ्रेंड. तर आज आहे 30 मे आणि आज आहे वेदांचा रिझल्ट आणि सोमचा उद्या आहे. त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहे स्कूलमध्ये वेदांचा रिझल्ट घ्यायला. तर मग चला पाहूयात काय येतो रिझल्ट वेदांचा. चला गाईस. आता याला खरं सांगायचं तर ना मग रिझल्टचं टेन्शन मुलांपेक्षा आईवडिलांना जास्त येतं, कारण काय असं माहिती का, वर्षभर आपण त्यांच्या मागं मेहनत करत असतो, त्यांच्याकडनं करून घेतो असतो. आणि वेदांत छोटा आहे, सोम तर मोठा आहे पण वेदांत छोटा आहे, पण त्या मनाने त्याच्याकडनं बऱ्यापैकी मी करून घेतलेला आहे. पण पाहूयात आता रिझल्ट काय येत होते. त्यालाही टेन्शन आलेलं आहे, तोही सकाळी लवकर उठला होता. सोमचं तर उद्या आहे, त्याला तर आजच टेन्शन आलेलं आहे काय होतं रिझल्ट. कारण कसं असं माहिती का, आपण जे वर्षभर मेहनत करतो ना त्याचं फळ आपल्याला शेवटी मिळतं. पण इथे वेदांत थोडासा नाराज झालेला आहे. एक्साइटमेंटमध्ये तो बोलत होता मम्मीला, सांगत होता मम्मी असं, मम्मी रिझल्ट छान आहे, तू नको टेन्शन घ्या, असं तो बोलत होता. तर फायनली आता आम्ही स्कूलमध्ये पोहोचलेलो आहोत, हे पहा. आणि काय होतं म्हणजे त्यांनी प्रायमरी सेक्शनचा रिझल्ट आज ठेवला होता आणि हायस्कूलचा उद्या ठेवला होता, त्यामुळं काही गर्दी एवढी नव्हती. आणि मग खरं सांगते रिझल्ट खरंच खूप छान आलेला आहे वेदांचा, त्यामुळं खूप आनंद आहे. पण तिथनं आम्ही गेलो होतो CNG भरायला, कारण गाडीमध्ये CNG संपला होता आणि CNG थोडीशी गर्दी होती, त्यामुळे त्यांचा थोडासा जास्त वेळ गेला. आणि आता आम्ही CNG भरून निघालो होतो परत खडकीला यायला, कारण खडकीमध्ये थोडंसं काम होतं. आता काम काय आहे सांगायचं तर खडकीमध्ये एक शॉप आहे, त्या शॉपमध्ये आम्ही नेहमी शूज सँडल वगैरे घेत असतो, कारण तिथलं खरं छान क्वालिटी असते म्हणून आम्ही तिथे येत असतो. मुलांचे स्कूलचे पण तिथंच घेत असतो, म्हणून म्हटलं चला आता जायचं होतं. आता गाडी लावायचा मोठा प्रश्न म्हणून गाडी आम्ही ते कॉम्प्लेक्समध्ये लावली होती, खडकीच्या त्या बाजारच्या तिथे लावली होती, कारण आतमध्ये खडकीत गाडी घेऊन जाणं शक्य नाही आहे, कारण तिथं खूप ट्रॅफिक असतं, गाडी लावायलाही जागा नाही, म्हणून गाडी आम्ही इथे लावली होती, पार्क केली होती. आणि नंतर गेलो आम्ही खडकीमध्ये. तरी इथे सर्वात घेतला अगोदर लिंबू, कारण सध्या उन्हाळा असल्यामुळे ना लिंबू खरंच महाग झालेले आहेत आणि ते छान भेटले म्हणून मी ते लिंबू घेतले होते. आणि त्यानंतर शॉप उघडायला वेळ होता म्हणून त्यांना भूक लागली होती, तर म्हणलं चला तुम्हाला थोडासा वडापाव चालते. मग त्यांना वडापाव चालला, जम्बोचा वडापाव आहे, तो छान क्वालिटीचा मिळतो इथे. तो वडापाव दोघांना चालला आणि मी चहा घेतला होता, कारण माझा होता उपवास. आता मी चहा घेतला, कुठला घेतला तर मी इराणी चहामध्ये घेतला होता, कारण इराणी चहा आणि बन मस्का मला खरंच खूप आवडतो. पण आज गुरुवार असल्यामुळे मी तो टाळला आणि फक्त चहा घेतला. आणि मुलांनी छानपैकी असा वडापाव एन्जॉय केला, कारण त्यांना वडापाव आवडला होता त्यांनी. आणि सकाळी जास्त नाश्ता मुलं करत नाही, त्यामुळे त्यांना वडापाव खायचा होता. त्यांनी छानपैकी असा वडापाव एन्जॉय केलेला आहे दोघांनी पण कृपा. आणि छान मिळतो इथे वडापाव. जेव्हा वडापाव आहे ना तो अगदी एक खाल्ला ना तरी पोट भरतं. मग दोघांनीही वडापाव खाल्लेला आहे. तोपर्यंत तिकडे शॉप उघडलं होतं, मग तिथे जाऊन थोडा वेळ वेट केला, तर ते दादा आले नव्हते, मग म्हटलं चला थोडा वेळ थांबूयात. मग थांबल्यानंतर एक 10-15 मिनिटांनी ते दुकानवाले दादा आले. मग आम्ही घेतली सोहमला सँडल घेतला आणि वेदांतला शूज घेतला, कारण आता उन्हाळ्यामध्ये शक्यतो सँडल वापरलेलं चांगलं, शूज तर नको. पण आमचा वेदांत आहे ना तो सँडल बिलकुल वापरत नाही, त्याला शूज लागतात, म्हणून त्यांनी शूजच घेतला आणि सोहमने मात्र सँडल घेतला होता. तर हे जे शॉप आहे ना इथे सगळ्या प्रकारचे चप्पल वगैरे मिळतात, तर आता इथेच आम्ही घेतलं होतं. आणि इथून गेलो आता दुसऱ्या शॉपमध्ये गेलो होतो, तिथं विचारलं आम्ही, कारण मुलांचे स्कूलचे ड्रेस होते ते, तर ते बोलले स्कूल चालू झाल्यानंतरच घ्या, कारण कसं अजून 1-1.5 महिना आहे स्कूल चालू व्हायला, तोपर्यंत थोडीशी मोठी साईज होईल काय मुलांचं. त्यांना स्कूलचे शूजही घ्यायचे होते, पण म्हटलं आता 15 जून नंतर स्कूल चालू होणार आहे, तोपर्यंत म्हटलं नको एवढ्या लवकर घ्यायला, म्हणून मग ते टाळलं. मग आम्ही गेलो होतो, तिथनं निघालो परत गाडीच्या ठिकाणी, कारण गाडी खरंच खूप लांब लावली होती. हे पा तिथून परत आम्ही आलो इथे गाडीच्या इथे. गाडी वगैरे पार्किंगमध्ये लावली होती, कारण इथं सेफ्टीमध्ये राहते, गाडीला टेन्शन येत नाही, पार्किंग वगैरे असतं इथे. आणि कसं असतं जास्त गर्दी नसते, फक्त गाडी पार्किंग लावायची आणि आपल्या इथेही शॉप्स आहेत, पण इथे नाही घेत मी, ते शॉपमध्ये जाऊनच खरेदी करत असते. तर फायनली आता आमची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही निघालो होतो घरी.
आता पुढे आल्यानंतर आम्हाला मिळालं होतं ट्रॅफिक आणि खूप ट्रॅफिक होतं. बराच वेळ झाला आम्हाला ट्रॅफिकमधनं आम्ही अडकलो होतो. आणि आता वाजले होते 11:30 वाजले होते. उन्हाचा चटका इतका होता, खरंच खूप ऊन झाले असेल. तर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, कारण ऊन खूप लागतं आहे. लहान मुलांनी खरंच काळजी घेणं गरजेचं आहे. या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक अर्ध्या तासाने पाणी पिणं, थंड पिणं म्हणजे एकदम बर्फाचं कधीच प्यायचं नाही. उन्हाळ्यामध्ये ना फ्रीजचं पाणी प्यायचं नाही. तुम्ही नेहमी माठातलं पाणी प्या, कारण माठातलं पाणी पिलं तर त्याने त्रास होत नाही. पण जर तुम्ही डायरेक्ट फ्रीजमधलं पाणी पिलं तर त्याचा त्रास होतो. डॉक्टर लोकही सांगतात डायरेक्ट फ्रीजमधलं पाणी कधीही प्यायचं नाही. त्यामुळे शक्यतो उन्हाळ्यामध्ये ना माठ वापरा. जर माठातलं पाणी थंड होत असेल तर त्याला ओला रुमाल करून त्याला असा गुंढाळा, त्यामुळे अजून थंड पाणी होतं. आणि दुपारी घरी आल्यानंतर जेवण वगैरे झालं. संध्याकाळी मुलं खाली 4 वाजता खेळायला गेले होते. 5 दोघांचंच चाललं होतं. आता हा खेळ आहे तो आपण जुन्या काळी म्हणजे आपल्या वेळेत खेळत होतो. कवडी टाकून वगैरे खेळायचं. तर ते आता दोघंजण खेळत होते, त्यांना मी सांगितलं होतं. आणि मी त्या खिडकीत बसले होते, कारण कसं मुलांकडं खाली गेले तरी लक्ष द्यायला हवं, म्हणून मी त्या खिडकीत बसून त्यांच्याकडे लक्ष देत होते. आणि त्यावर माझं कामही करत होते, कारण आज करायची होती गवारची भाजी. ते गवार निवडत बसले होते मी. ही गावरान गवार आहे. गावरान गवारची भाजी आहे ना, खरंच खूप छान आणि खूप टेस्टी लागते. हे पहा, तर हीच निवडत मी त्या खिडकीत बसले होते, कारण माझं कामही होईल आणि त्यांच्याकडे लक्ष देणंही होईल म्हणून. तर छानपैकी गवारीची भाजी निवडून वगैरे झालेली आहे पहा. आणि माझं कसं असतं म्हणजे भाजीपाला खूप आणू शकते, पण मला भाजी निवडायला खरंच खूप कंटाळा येतो. आणि संध्याकाळी जेवण वगैरे केलं. जेवणामध्ये छानपैकी अशी गव्हाची रस्साभाजी केली होती, बाजरीची भाकरी, भात, लोणचं आणि कांदा. तर छानपैकी असं जेवण झालं होतं. हे पहा. आणि ही गव्हाची भाजी खरंच खूप टेस्टी झाली होती, कारण तशी आपण ती नॉर्मली विलायती गवार घेतो ना, तेवढी टेस्ट लागत नाही. पण ही जी गावरान असते खरंच ती खूप टेस्ट लागते. तर संध्याकाळी सगळी भांडे वगैरे जाऊन किचन वगैरे आवरून ठेवलं होतं. खूप छान वाटलं किचन आवरल्यानंतर, मस्त वाटलं होतं. आणि मग 1-2-3 राऊंड मारून आलो. जेवण केलं, सगळं किचन वगैरे आवरल्यानंतर 1-2-3 राऊंड मारले. तर फायनली असा गेला आजचा आमचा दिवस.